या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीसाठी मंगळवारी सोलापुरात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली। या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी राज्य सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। याप्रसंगी प्रमिला तुपलवंडे, अॅडव्होकेट गमरुनिसा बागवान, संध्या काळे, शोभा बोबे, नसरीन शेख, राजश्री साबळे, मयूर तळभंडारे, प्रकाश बनसोडे, रफिक शेख, सलीम मुल्ला, गणेश बंधनशिवे, भारती सागर, समीन सांबळे, राजा नागटिळक आदी उपस्थित होते। जातीवादी महाराष्ट्र सरकारचा जातीवादी महाराष्ट्र सरकारचा सूर्यवंशी याच्या मृत्यूची चौकशी चौकशी 10 डिसेंबर 2023 रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत असलेलं संविधानाची विटंबना काही जातीवादी मंडळीकडून या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निषेधाचं नोंदवण्यात गेला। या ठिकाणी मोर्चे झाले। आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं या झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला। सोलापुरामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या संघटनेचे खासदार माननीय चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्यांना जेवढे या ठिकाणी आंदोलकांमध्ये जे काय पकडले गेले लोक आहेत आमच्या आंबेडकर चळवळीचे त्या लोकांना सोडून देण्याची मागणी आपण या ठिकाणी आपल्या पत्रकाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती। परंतु धक्कादायक अशी घटना घडली की काल रविवारी सकाळी या आंदोलनाच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी सूर्यवंशी नावाचा एक तरुण, एक आंबेडकरी तरुण या ठिकाणी त्याचं या पोलिसाच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर या ठिकाणी पसरली। खऱ्या अर्थानं या घटनेला जबाबदार असं या ठिकाणी पोलिसच आहेत आणि हे या ठिकाणी पोस्टमार्टमच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतोय की जे या ठिकाणी पोलिसांनी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी आणि हा जो खटला आहे किंवा ही जी चौकशी आहे ही चौकशी CBI किंवा या ठिकाणी SIT किंवा CID अशा या ठिकाणी कुठल्याही संस्थेमार्फत नको, कारण ह्या संस्था शेवटी शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या फडणवीसच्या हाताखालचे मांजर आहे, ताटाखालचे मांजर आहे। आमची एकच मागणी आहे की ह्या झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। एखाद्या म्हणजे रिटायर्ड किंवा निवृत्त न्यायालय असते, न्यायाधीश असतात, त्यांच्या एक समिती नेमून त्यांच्या समितीच्या मार्फत या ठिकाणी या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी असणाऱ्या परभणीच्या लोकांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, सूर्यवंशीच्या घराण्याला न्याय दिला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे।